नाशिक शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं आहे। नाशिक शहरात 12 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। नाशिक शहरामध्ये रोज पाण्याच्या टँकरच्या 60 फेऱ्या होतात। जसा जसा मे महिना जवळ येत चाललाय तशी आता टँकरची संख्या सुद्धा वाढतेय। 12 टँकरनं 60 फेऱ्या करत विविध भागांमध्ये पाणी पुरवठा केला जातोय। पाणी टंचाईचं मोठं संकट इथे आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, कशा पद्धतीने सध्या पाण्याचं नियोजन नाशिकमध्ये केलं जात आहे? रिद्धी, खरं तर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे। मोठ्या प्रमाणात लहान मोठी अशी 24 धरणं नाशिकमध्ये आहे आणि एकूणच जर बघितलं तर गंगापूर धरणामध्ये जे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं त्या धरणामध्ये 50% अधिक पाणीसाठा आहे आणि असं सगळं असतानाही नाशिक शहरामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहे। कृत्रिम अशा स्वरूपाची ही पाणी टंचाई आहे। अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, काही ठिकाणी जलवाहिन्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे पाणी सुरळीत नाहीये, पाणी पुरवठा सुरळीत नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास 12 टँकरद्वारे नाशिक शहरामध्ये 60 फेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। खरं तर ही कृत्रिम पाणी टंचाई कुणामुळे निर्माण झाली हा प्रश्न जरी असला तरी दुसऱ्या बाजूला नाशिक शहरामध्ये पाण्याच्या टँकरच्या ज्या फेऱ्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्यामुळे नाशिककरांची जी गत झालेली आहे ती धरण उशाला आणि कोरड घशाला अशा स्वरूपाची हा सगळा प्रत्यय नाशिककरांना येतोय। रिद्धी, जी, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।